हॅलो नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, नगर परिषद भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा काय नवीन अपडेट आलेले आहे, नवीन प्रसिद्धी पत्रक आलेले आहे। तर ते प्रसिद्ध पत्रक मध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद गट क परीक्षा 2023 बाबत नगर परिषद राज्य सेवा परीक्षा उत्तर तालिकेसंबंधी प्राप्त आक्षेपांबाबत। तर एक्झॅक्टली हे काय आहे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगणार आहे मित्रांनो। तर बघा, नगर परिषद भरती रद्द झालेल्या प्रश्नांचे पूर्ण गुण देण्यात आले आहेत। तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र नगर परिषद राज्य गट सेवा गट क परीक्षा 2023 च्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तर तालिकेवर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप मागवण्यात आले होते। त्या अनुषंगाने आक्षेप हरकतीबाबतची माहिती TCS आयॉन कंपनीकडून प्राप्त झालेली आहे। एकूण 202 प्रश्नांसाठी 885 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आलेले आहेत। आक्षेपांच्या छाननी अंती TCS आयॉन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। उमेदवाराच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित उत्तर तालिका 24 फेब्रुवारी 2024 रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर आक्षेपांपैकी 17 प्रश्नावरील आक्षेप TCS आयॉन कंपनी कडून वैध ठरवण्यात आलेले आहेत। त्यानुसार वैध ठरवलेल्या आक्षेपातील 15 प्रश्नांना क्वेश्चन आयडी पूर्ण गुण आणि यापूर्वी दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित उत्तर तालिकेतील 2 उत्तराचा पर्याय पूर्णांश बदलला त्याबाबतचे विवरण सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी। तर बघा मित्रांनो, नगर परिषद भरती रद्द झालेल्या प्रश्नांचे पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत। तर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। कट ऑफ सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, नगर परिषद भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। तर बघा, ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 170 प्लस जाऊ शकतो। EWS चा कट ऑफ 166 प्लस, OBC चा जो कट ऑफ आहे तो 165 प्लस जाऊ शकतो। त्यानंतर SC कॅटेगरी मधील कट ऑफ 160 प्लस जाऊ शकतो। ST कॅटेगरीचा कट ऑफ 155 प्लस जाऊ शकतो। VJ कॅटेगरीचा 164 प्लस जाऊ शकतो। NTB चा 162 प्लस कट ऑफ जाऊ शकतो। NTC कॅटेगरीचा 164 प्लस जाऊ शकतो। NTD कॅटेगरीचा कट ऑफ 164 प्लस जाऊ शकतो। त्यानंतर SBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 162 पर्यंत जाऊ शकतो। तर बघा, असा कट ऑफ सांगण्याचा रिझन असा आहे की कारण की जागा खूप कमी आहेत, अर्ज जवळपास 1.47 लाख आले आहेत। हे एक कटू सत्य आहे मित्रांनो, आणि तुम्हाला माहितीच आहे की कट ऑफ हा नेहमी हाय लागत असतो। त्यामुळे मित्रांनो या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ जाऊ शकतो। यामध्ये कट ऑफ थोडाफार कमी जास्त सुद्धा होऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।